प्रकरणी चौकशी करू असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। तसंच जमीन व्यवहार प्रकरणी गंभीर माहिती समोर आल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। चौकशी झाल्यावर योग्य ती कारवाई करू असंही त्यांनी सांगितलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणाला पाठीशी घालणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत। पुणे जिल्ह्यातल्या महार वतन जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणी त्यामुळे आता वाढण्याची शक्यता पाहायला मिळते। महसूल विभाग असेल, आयजीआर असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत। निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। तर भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन घेतल्याचा आरोप झाला तेव्हा ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला। आता मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची चौकशी लावली आहे। मात्र 2 वाक्यात उत्तर देऊन हा विषय मुख्यमंत्री महोदयांना संपवता येणार नाही। या संदर्भात विरोधकांनी काय नेमके प्रश्न उपस्थित केलेत त्याबद्दलचं हे आता एक्सपोस्ट समोर येते। अंबादास दानवेंनी ही एक्सपोस्ट केली। एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई झाली, त्याच पद्धतीने कोरेगाव पार्क प्रकरणी कारवाई होणार का असा प्रश्न त्यांनी विचारला। तर सावळ्या गोंधळामध्ये व्यवहार झालेला दिसत असताना व्यवहार सरकार रद्द करणार का हाही प्रश्न विचारण्यात आलाय। याशिवाय ज्या उद्योग विभागाने स्टॅम्प ड्युटी माफ केली त्यांची चौकशी सरकार करणार का? चौकशी कोण करणार? चौकशी करणाऱ्यांची नावं कधी जाहीर करणार? निश्चित कालमर्यादेत चौकशी होणार का? हे सगळे प्रश्न आता समोर आहेत। दरम्यान आमदार आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी या प्रकरणी आरोप केलाय। तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काही सवाल उपस्थित केले आहेत। बघूया। ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही, सातबारात जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेलडीड झाली कशी? मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे। अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे। मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागितली आहे, कारण ह्याची लेखी तक्रार मी करणार आहे आणि यांचं अति होतंय। एकीकडे हेच अजित पवार परवाच्याच दिवशी म्हणतायत की शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ कशाला हवंय आणि तुमच्या मुलाला अगदी स्टॅम्प ड्युटी खरं तर आपण 1804 कोटी प्रमाणे पकडले तर 186 कोटी तुमच्या मुलाला माफ करायचे आणि राबणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही सारखं फुकट सारखं माफ म्हणता। इतका जो या लोकांचा माज आहे ना, तो माज उचलवण्याची आता गरज आहे। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं, मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय होणार? काही होणार नाही, कारण आताची परिस्थिती अशी आहे। अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे। मग आता तर कुबड्या पाहिजेत, मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही। आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील। काय होणार नाही, क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोंबलत, ते बसतील पैसे कमवून जमीन कमवून। तुम्ही काय करणार? तुमच्याकडे कोणाचं लक्ष आहे? हे जे दगाबाज म्हणतोय ती दगाबाजी हीच आहे